धाराशिव शहरातील गणेश नगर, बाजार चौक येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि शहरातील नागरी उपजीविका अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेली उत्पादनं आता विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। या दुकानांचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलेलं आहे। सर्वांना नमस्कार। आज आपण धाराशिव जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री 100 दिवसीय कार्यक्रमामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा आपण ठरलो होतो की उमेद आणि आपला पुरवठा विभाग जे आहे सो यांच्या दोघांचे समन्वयाने आणि कोऑपरेशनने आपला ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जे बचत गट आहे, आपण बचत गट वेगवेगळ्या ते वस्तू बनवतात आणि ते वस्तूला कुठे ना तरी एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली पाहिजे असं आमचा सर्वांची मानस होती। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पण रेशन दुकान आहे जे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत असं नियंत्रण होत असतात आणि तसं जिल्हा परिषद आणि DRDA मार्फत बचत गटाचे पण मोठ्या प्रमाणाने ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे। सो या दोघांचे जे रीच आहे प्रत्येक गावपर्यंत यांच्या नेटवर्क आहे ते पोहोचलेली आहे। प्रत्येक गावामध्ये तुम्हाला रेशन दुकान मिळू शकतात आणि प्रत्येक गावामध्ये बचत गटची पण तुम्हाला वस्तू मिळू शकतात। सो आपण दोन्ही उमेदचे आणि रेशन दुकान संघटनेचे पदाधिकाऱ्यांना आपण त्यांच्यासोबत आपण बैठक घेतलं होतं आणि दोघांना आपण असं आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या या संकल्पनेला आपण थोडंसं कोऑपरेट करा। त्यांनी सकारात्मक पद्धतीने त्यांनी पुढे येऊन कोऑपरेट केलेली आहे आणि आज आपण त्याच्या जे हे आहे फल आपण इथे बघू शकतो की बाजार एरियामध्ये या रेशन दुकानमध्ये आपण आता महिला बचत गटाचे जे प्रोडक्ट्स आहे आपण आता याची विक्री आजपासून सुरू झालेली आहे। आम्हाला आशा आहे की इथे गर्दीचे ठिकाण असल्यामुळे आपला महिलांनी बनवलेले जे प्रोडक्ट्स आहे चांगल्या पद्धतीने ते विक्री होऊ शकतात असं आमच्या सगळ्यांची कॉन्फिडन्स आहे। धन्यवाद। जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उमेद जिल्हा परिषद मार्फत हा उपक्रम जे आहे ते आम्ही सुरू केलेला आहे जिल्हा प्रशासनामार्फत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्वस्तधान्य दुकान जे आहे त्याच्यामध्ये उमेदचे आमचे महिला बचत गटांचे जे प्रोडक्ट्स आहे NULM चे पण जे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहे त्यांना या ठिकाणी ठेवण्यात येत आहे आणि ते विक्रीसाठी। आणि खरोखर या ठिकाणी थोडंसं जगामध्ये 3 दुकान त्या ठिकाणी मी पाहिले आणि हे बाजारपेठ एरिया पण आहे म्हणून या ठिकाणी उमेदचे प्रोडक्ट ज्याच्यासाठी आम्ही ज्यांचे प्रचार प्रसिद्धी आणि जास्त प्रमोशन व्हावे याच्यासाठी सतत जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहते। त्याचे चांगला एक बाजारपेठ उपलब्ध करून दिला गेलेला आहे। आमची ते एक्सपेक्टेशन असे आहे की जास्तीत जास्त उमेदचे प्रोडक्ट अजून लोकांसमोर धाराशिवकर यांच्यासमोर ते पोहोचण्यासाठी आणि माझा तेवढंच विनंती राहील की अजून जास्त दुकानापर्यंत आम्ही पोहोचू। जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडमांची ते विनंती राहील आणि उमेदकडून पण माझा आग्रह राहील की फक्त या आता जे प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी दर्शवलेले आहात याच्यापेक्षाही जास्त वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोडक्ट्स अजून चांगल्या प्रमाणे ते तुम्ही जास्त पुरवठा करा आणि खूप खूप शुभेच्छा राहील या उपक्रमासाठी। धन्यवाद। आज जो हा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेला आहे या कार्यक्रमाला आमच्या राष्ट्रभाव दुकानदार संघटनेच्या वतीने प्रथमतः धन्यवाद देतोय कारण महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल खूप अनमोल आहे आणि त्यांच्या ज्या वस्तूला आज मार्केट नाही आहे ते आमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं ते आम्हाला आनंद आहे। आणि राष्ट्रभाव दुकानदार संघटनेच्या वतीनं किंवा या राष्ट्रभाव स्वतःच्या दुकानदाराच्या वतीनं सुद्धा मी हे त्यांना महिलांना कसं आमच्याकडून सहकार्य करता येईल त्याचा जास्तीत जास्त परिपूर्ण प्रयत्न केला जाईल एवढी हमी देतो। माझं नाव रंजना दीपक कसडे, राहणार केशगाव। मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कृषी सखी म्हणून आणि उद्योग सखी म्हणून केशगाव या गाव पातळीवर काम करते आणि केशगाव या गाव पातळीवर आमचा मायभूमी महिला उत्पादक गट हा आहे आणि याच्यामध्ये आम्ही काळा मसाला आणि लाल तिखट हे आणि हळद हे 3 प्रोडक्ट आम्ही तयार करतो आणि आतापर्यंत आमच्या महिलांना हा म्हणजे प्रश्न खूप मोठा होता की जे प्रोडक्ट आम्ही तयार केलेत ती विक्री नेमकं आम्ही कुठे करायची का तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लोक मसाले बनवतात पण आज आम्हाला एक असं व्यासपीठ आम्हाला इथे मिळालं आहे की जे आता या राशन दुकानामध्ये जे आमचे प्रोडक्ट ठेवले जाणार आहेत तिथं शहरी भागातले प्रत्येक लोक म्हणजे हे मेन ठिकाण आहेत जिथून लोक भरपूर येतात आणि आमच्या विक्री भरपूर आमच्या प्रोडक्टची होऊ शकते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विद्या महादेव लोकडे। मी मसाले व्यवसायात प्रथम उतरलेले आहे। माझं अगोदरचं प्रोडक्ट आहे लोकरे बंधू या नावाने। लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर
आणि इतर प्रोडक्ट पण करते मी. माझं स्वतःचं मशीन आहे घरी, जे याने नगरपालिकेतर्फे आम्हाला सुख समृद्धी या गटातनं हे मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे. तर ग्राहकांनी आम्हाला पसंत द्यावी.